तसं सगळ्यात जास्त व्यसन मोठं तर माणसाचंच आहे, म्हणजे रिलेशनशिप्स. आता लोकांचे ब्रेकअप्स होतात, डिवोर्स होतात, म्हणजे त्याच्यानंतरचं जे इमोशन्स येतात, जे एक्सप्रेशन्स येतात, त्याच्या कसं तुम्ही त्यांना हिप्नोथेरपीमधून त्या गोष्टीतून बाहेर काढलं? एक केस आली होती माझ्याकडे, अख्खी फॅमिली आली होती. बाळ झालं, म्हणजे हार्मोन्स चेंजेस होतात ज्यावेळेस, तिने त्या बाळाला हातच लावला नाही. अच्छा. माझ्याकडनं त्याचा मृत्यू होईल अशी काहीतरी तिला भीती वाटायला लागली आणि त्या बाळापासून दूर राहायला लागली. कच्चं चिकन खायला मागायची किंवा केस मोकळं सोडायची, मला तळ्याकडे जायचं आहे, तळ्यामध्ये तिथे कुणीतरी माझं वाट बघतंय. आणि त्यावेळेस ते त्या कंडिशनमध्ये त्यांना कळत नव्हतं कुठे जायचं, पण कळत नकळत ते सुनेला घेऊन माझ्याकडे आले. 23 दिवस त्या बाळाला तिने दूधसुद्धा पाजलं नव्हतं, त्याला टच पण केलं नव्हतं. त्या अवस्थेत ते माझ्याकडे आले होते तिला घेऊन. 15 मिनिटाची प्रोसेस केली. 15 मिनिटाच्या प्रोसेसनंतर ती पटकन उठली माझ्यासमोरून आणि पळत गेली आणि बाळाला पहिल्यांदा दूध पाजलं 24व्या दिवशी.